श्रीराम अंबज्ञ। मी नितीन सिंह पाटील, जालना उपासना केंद्र। एक 15 दिवसापूर्वी आलेला अनुभव शेअर करतो मी तुम्हाला। यामध्ये असं काय झालं की मी चिखली अर्बन बँकेमध्ये सध्या क्लर्क पदावर आहे कार्यरत। त्यासाठी मी जालन्यावरून सकाळी 6 वाजता निघलो इथून रेल्वेनं मनमाड म्हणजे नगरसोलला जायसाठी, नगरसोलपर्यंत, आणि मग तिथून मग मी नांदगावला जात असतो। तर दरवेळेसचा हा क्रम आहे माझा, किंवा आठवड्यात 2-3 चक्रा होत राहतात माझ्या। त्यामध्ये मग मी जालन्यावरून निघलो सकाळी 6-1 वाजता। 8-8:30 पर्यंत मी तिथे पोहोचलो होतो। नगरसोलला उतरलो। तिथं मग असं झालं की एक तासभर मी वेट करत होतो त्या फाट्यावर, नगरसोलहून नांदगावकडे जाणाऱ्या। तर एक अर्ध्या घंट्याने मला एक 4 व्हीलर आली तिथे। मी बसची वाट पाहत होतो खरं तर, पण नोकरीच्या ठिकाणी लवकर पोहोचायसाठी म्हणून मी त्याच्यामध्ये बसलो। ठीक आहे, चला, एक चांगला माणूस वाटला मला, पण मी बसलो। गाडीत बसलो आम्ही, आणि एक जण माझ्यासोबत अजून होता। 2 जण आम्ही बसलो गाडीमध्ये मागच्या। त्यानं कोणाला तरी ड्रॉप केलं होतं याच्या आधी। तर त्यामध्ये आम्ही 2 निघलो। मग 30 किलोमीटरचंच अंतर आहे, म्हणलं आपण अर्ध्या घंट्यात पोहोचून जाऊ पटकन। तर मग असं झालं की तिथे म्हणजे 30 किलोमीटर 8-10 किलोमीटर जसे पार केले आम्ही, तर त्यामध्ये एका गाडीनं एकदम टर्न मारला 2 व्हीलरनं। माझ्या तर लक्षही नव्हतं, तिथे एक असं डास त्या गाडीमध्ये फिरत होता। तर मी डासाला असं हे करण्यासाठी हात केला, आणि तितक्या वेळात ते बाजूचा माणूस आरडला मोठ्याने, अरे हो, हे काय करायला तुम्ही। तर ड्रायव्हर एकदम अलर्ट झाला। शिक्षक होता तो ड्रायव्हर, तो गाडी चालवत होता। त्याने एकदम असं स्टिअरिंग फिरवलं आणि साईडनं गाडी घेतली। तर एकदम वाचलो आम्ही। आणि नंतर मग भीती वाटली मला की बाबा, पण काळ आला पण बापूंनी वेळ येऊ दिली नव्हती, हे होतं याच्यामध्ये। त्यामध्ये मग असं झालं की ते एक तो जो माणूस आहे तो उतरून गेला बांधगावला। आणि मग मला भीती वाटू लागली, व ह्या शिक्षकांनी काही दारू वगैरे नशा करून तर नव्हता आला सकाळी, कारण कसं काय झालं असं एकदम। कारण भक्ती मार्गात असल्यामुळे बापूंनी तर मला वाचवलं होतं, पण 15-20 किलोमीटर पुढे जायचं ते भीती वाटू लागली। नंतर मग मी गुरुक्षेत्र मंत्र सुरू केला मनातल्या मनातच। आणि मग ठीक आहे, मग आलं नांदगाव, तिथे सोडलं त्यानं, आणि मी पटकन उतरून गेलो। त्याला ती काय चिल्लर द्यायची होती ती देऊन टाकली तेवढ्या प्रवासाची, आणि सुखरूप बापू कृपेने मी पोहोचलो नोकरीच्या ठिकाणी। हरिओम श्रीराम अंबज्ञ।